महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू, हेही मी ताईंना सांगतो. आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोही महत्त्वाचा आहे की ज्या अशा प्रकारे नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा ड्युटी करतात, अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला अधिक सजग व्हायची आवश्यकता आहे. तर मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जे नवीन केंद्र सरकारने 3 कायदे तयार केलेले आहेत, या कायद्यांमध्ये याचं विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जे काही ऑफेन्सेस आहेत किंवा अशा पद्धतीचं ज्या अडचणींना महिलांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलची शिक्षा देखील आता कडक करण्यात आली आहे. 13 मिनिटं झाली आहेत, आपण या प्रश्नावरती बोलतोय. पुढे जाऊया, आता पुढे जाऊया. तुमच्या तिघांच्याही वतीने सुनील प्रभूंना शेवटची संधी. अध्यक्ष महोदय, तिघांच्या वतीने ज्या प्रश्नावरती आपण बोलतोय महिलांवरती होणारे अत्याचार, त्यानुसार मी काल आपल्याला एक पत्र दिलंय आणि पुणे येथे कोरेगाव अक्षय स्मृतीमध्ये राहणारी सिद्धी गंधारे नावाची सातारची मुलगी ही IS कॉलेजमध्ये ब्युटिशियनचा कोर्स करत होती, PG मध्ये राहत होती आणि तिने आत्महत्या केली असं पोलिसांनी लिहिलंय. पण त्यांच्या कुटुंबियांचा संशय आहे की हिला त्या पद्धतीने मारलं गेलंय, याच्या पाठीमागे कोणातरी षडयंत्र आहे आणि म्हणून तिची SIT चौकशी व्हावी म्हणून मी काल आपल्याला पत्र दिलं. यावरती कारवाई होणार काय हे मी आपल्याला विचारू इच्छितो. माझी सदस्यांना विनंती आहे की देणारं उत्तर नीट ऐकून घ्या. तेच प्रश्न रिपीट होत आहेत, त्यावर पहिली उत्तर दिलेलं आहे. सन्माननीय सुनील प्रभू साहेबांनी या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न विचारला, पण तोही महत्त्वाचा आहे. निश्चित त्याची सखोल चौकशी केली जाईल. पुढे जाऊया. नाना भाऊ, आता अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले की याच्यावर सगळं राजकारण होतंय आणि राजकारण लोक करतात आहेत. कोणालाही या प्रश्नावर राजकारण करायचं कारण नाही. अध्यक्ष महाराज, या प्रकरणामध्ये या मुलीच्या आईवडिलांनी रिपोर्ट टाकलेली होती आणि तिचं डायरेक्ट एलिगेशन जे संबंधित जे राजकीय लोक होते त्यांच्याबद्दलचं होतं आणि मग तो मुद्दा हा सार्वजनिक झाला आणि त्यावेळेस प्रतिक्रिया सगळ्यांनी दिल्यात. अध्यक्ष महाराज, हे एकच डॉक्टर प्रकरण, मी नाव घेत नाही त्यांचं, डॉक्टरचं जे प्रकरण झालं, अध्यक्ष महाराज, स्वारगेटचं प्रकरण असेल, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होतात आहेत. तुम्ही लाडक्या बहिणीचं कोणालाच विरोध नाही आहे, तुम्ही योजना चालवता त्याचाही काही विरोध नाही. फक्त लाडक्या बहिणीचं खापर तुम्ही या योजनेला आम्ही देऊ शकत नाही कारण की लाडक्या बहिणीला आम्ही पैसे दिलेले, तुमचे मंत्रीच सांगतात, काय आम्ही नाही म्हणत. त्यामुळे तसं फोडू नका त्यांच्यावर. काही सगळ्या योजना, निराधारचे पैसे सुद्धा तुम्ही देत नाही आणि सांगतात की लाडक्या बहिणीमुळे देत नाही. त्यामुळे तसं खापर फोडू नका लाडक्या बहिणीवर, हे एवढंच आमचा आक्षेप आहे त्याच्यामध्ये. पण मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की ही जी घटना आहे ही सातत्यानं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीच्या घटना होतात आहेत. हे तुम्हालाही नाकारता येत नाही आणि आम्हालाही नाकारता येणार नाही. या सगळ्या घटनेला ब्रेक लावण्यासाठी मागच्या काळात तुम्ही विरोधी पक्षात होता तर आम्ही सत्तेत होतो, त्यावेळेस आम्ही शक्ती कायदा आणला. माननीय राष्ट्रपती महोदयाकडे तो शक्ती कायदा आम्ही मान्यतेसाठी पाठवला. तुमचं सरकार आलं, त्या शक्ती कायद्याचं काय? या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी सरकारची कडक भूमिका काय राहणार आहे? कारण की हे चाललेलं सिरियल आहे, हे थांबेल केव्हा हा प्रश्न आमचा आहे. नाना भाऊंनी पहिले जे सिलेबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो, कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाहीत. उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे, तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो. आता फक्त ज्या लोकांचे KYC होऊ शकले नाहीत, प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे 10% लोक आहेत की ज्यांचे KYC अद्यापही झालेले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत. ते KYC झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील. आणि म्हणून हा सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत. दुसरं, आपण शक्ती कायद्याच्या संदर्भात सांगितलं. शक्ती कायद्याच्या संदर्भात तो कायदा आपल्याकडे परत आलेला आहे. शक्ती कायद्याच्या संदर्भात आपण कुठलाही कायदा करत असताना संविधानाने राज्याला आणि केंद्राला काही अधिकार दिलेले आहेत आणि राज्याचे अधिकार हे केंद्रीय कायद्यांवर अधिक्षेप करू शकत नाहीत. काही प्रमाणात जिथे कॉन्करंट लिस्ट आहे तिथे ते अधिक्षेप झाले तर त्याला राष्ट्रपती मान्यता देऊ शकतात. त्या पद्धतीनं आपला जो कायदा आहे हा कायदा हा संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचा अधिक्षेप करणारा आहे आणि म्हणून त्यांनी आपल्याला परत केला. आणि आपलाच नाही तर ज्या कायद्याकडे बघून आपण हा कायदा तयार केला तोही कायदा मंजूर होऊ शकला नाही.
आणि म्हणून आता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतोय. विशेषतः आता आपण जे शक्ती कायद्यामध्ये काही गोष्टी केल्या होत्या त्यातल्या काही गोष्टी या ऑलरेडी नवीन 3 कायदे आहेत त्या कायद्यांमध्ये आलेल्या आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ज्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या रुलिंगमध्ये बसत नाहीत, तर त्या गोष्टी वगळून ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला कायद्यात कशा आणता येतील याच्यावर आम्ही आता प्रयत्न करतो. प्रश्न क्रमांक 2. राज्यामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण व बदली प्रक्रियेतील अनियमिततेबाबत. प्रश्न नंबर 2. आपल्याप्रमाणे 16,775. ठीक आहे. छापपणे अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत